Good morning, all of you. Today we are going to learn our practicals. ओके, तर बघा आपल्या सेकंड सेमच्या सिलेबसमध्ये आपला जो पूर्ण सिलेबस आहे तो प्रॅक्टिकल बेस्ड असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला थेरी नसणार आहे या सेमला. आपण फक्त प्रॅक्टिकलवरती भर द्यायचा आहे आणि तुमची एक्झाममध्ये ओरल असणार आहे. ओके, तुमचा क्वेश्चन पेपर वगैरे नसणार आहे. म्हणजे जसं फर्स्ट सेमला होतं तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये, तर तशा पद्धतीचं नसणार आहे. फक्त एक स्किल टेस्ट असणार आहे आणि त्याचबरोबर एक तुमची ओरल होणार आहे आणि प्रॅक्टिकलवरती पूर्ण सिलेबस तुमचा बेस्ड असणार आहे. तर प्रॅक्टिकलवरती बेस्ड असल्यामुळं आपण सगळ्यात आधी प्रॅक्टिकल्स बघूयात. ओके, तर बघा अशा पद्धतीचं जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे तशा पद्धतीचं मॅन्युअल असणार आहे तुमचं, प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर बिझनेस कम्युनिकेशन युजिंग कम्प्युटर्स. आणि तुमचा जो सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश, त्याचंच नाव आत्ता काय असणार आहे, BCC किंवा बिझनेस कम्युनिकेशन युजिंग कम्प्युटर्स. आणि त्याचा कोड आहे बघा 22009. ओके, तर बघा अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल बुक असणार आहे किंवा मॅन्युअल बुक असणार आहे. त्यामध्ये नेक्स्ट पेज बघा, तर ही असणार आहे तुमची इंडेक्स. याच्यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस असणार आहे प्रॅक्टिकलचा तो तुम्हाला दिलेला आहे बघा. नेम ऑफ प्रॅक्टिकल्सच्या जो कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल 16 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. पण त्यापैकी आपण फक्त कंपल्सरी किती आहेत आपल्याला, तर फक्त 12 प्रॅक्टिकल्स आहेत आणि आपण तेवढेच घेणार आहोत. ओके, तर बघा ते कुठले कुठले असणार आहेत. मी तर तुम्हाला रिमार्क केलेलं आहे, ते दिसत असेलच. एक्सप्लेन, त्यातला पहिला आहे बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन फॉर अन ऑर्गनायझेशन युजिंग केस स्टडी. सेकंड वन, ड्राफ्ट अ जॉब ॲप्लिकेशन लेटर विथ रिझ्यूम युजिंग कम्प्युटर. थर्ड वन, मेन्शन द एक्झाम्पल्स ऑफ बॉडी लँग्वेज used at workplace with suitable pictures and images. Then next one, write the important and guidelines of presentation skills. Then draft a detailed progress report. Then draft a complaint letter on given topic. Then design PowerPoint presentation on any technical topic. Then explain the 8 principles of effective communication. The next one is explain various non-verbal codes with examples. Then explain the importance of personal appearance, stating tips of grooming for a professional. Then next one is present any 2 barriers to communication using case study. And the last one is prepare a technical paper using IEEE format. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला टोटल 16 प्रॅक्टिकल्स आहेत. त्यापैकी आपण फक्त 12 प्रॅक्टिकल्स इथं कंपल्सरी असल्यामुळे तेवढे घेणार आहोत. ओके, पुढं बघा, तर हे प्रॅक्टिकल शिकत असताना किंवा या प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून आपण नेमकं काय शिकतो, तर हे बघण्यासाठी किंवा हे प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी अचीव होतात, तर बघा प्रोग्राम आउटकम्स POs टू बी अचीव्ड थ्रू प्रॅक्टिकल. मग या प्रॅक्टिकलमधून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात यासाठी हे तुम्हाला POs दिलेले आहेत. ओके, ते PO 1 to PO 10 पर्यंत आहेत बघा. मग त्यातला पहिला आहे PO 1 बेसिक नॉलेज, PO 2 डिसिप्लिन नॉलेज, PO 3 एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिस, PO 4 इंजिनिअरिंग टूल्स, PO 5 द इंजिनियर अँड सोसायटी, PO 6 एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, PO 7 एथिक्स, PO 8 इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, PO 9 कम्युनिकेशन अँड PO 10 लाईफ लाँग लर्निंग. ओके, मग त्यातला जो पहिला आहे बघा PO 1 बेसिक नॉलेज. तर आपण बेसिक नॉलेज जर म्हटलं तर आपण कुठलीही गोष्ट जर पहिल्यांदा शिकत असू तर आपल्याला त्या गोष्टीतून बेसिक नॉलेज हे मिळत असतंच. ओके, त्यामुळं बेसिक नॉलेज हा बऱ्यापैकी सगळ्या प्रॅक्टिकल्सना लागू पडणारा पॉईंट आहे किंवा PO आहे असं आपण म्हणू शकतो. यामध्ये मग काय होतं तर बघा, ॲप्लाय नॉलेज ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स, सायन्स अँड बेसिक इंजिनिअरिंग टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स अँड कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन आणि कम्प्युटरचा वापर करून याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॉल्व करायच्या आहेत. ओके, त्याचबरोबर सॉल्व करण्याचं नॉलेज मिळतं. त्याचबरोबर स्टोरिंग असेल, मॅनिप्युलेटिंग, ट्रान्समिटिंग डाटा ऑफन इन द कॉन्सेप्ट ऑफ अ बिझनेस ऑर अदर एंटरप्राइज. मग बिझनेसच्या कॉन्टेक्समध्ये असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या कॉन्टेक्समध्ये तुम्हाला काय होतं तर बेसिक नॉलेज हे PO 1 शिकल्यानंतर बेसिक नॉलेज हे मिळत असतं. ओके, त्यानंतर PO 2 बघा,
डिसिप्लिन नॉलेज, अप्लाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नॉलेज टू सॉल्व ब्रॉड बेस्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रॉब्लेम्स. तर यामध्ये तुम्हाला जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड जे प्रॉब्लेम असतात तर ते सॉल्व करण्यासाठी PO2चा वापर होतो. PO3 बघा, एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिस. तर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला PO3चा वापर होतो बघा. प्लॅन टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स, प्रॅक्टिसेस अँड टू यूज द रिझल्ट्स टू सॉल्व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रॉब्लेम्स. ओके, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला प्लॅन करणं, ते एक्सपेरिमेंट्स वेगवेगळे परफॉर्म करणं, या सगळ्या गोष्टी यामध्ये सहजरित्या तुम्ही काय करू शकता तर सॉल्व करू शकता. देन PO4 इंजिनिअरिंग टूल्स, अप्लाय ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड टेक्निक्स ऑर टूल्स विथ ॲन अंडरस्टँडिंग ऑफ द लिमिटेशन्स. तर आपल्या ज्या काही लिमिटेशन्स असतील तर त्या ओळखून योग्य त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही काय करू शकता तर इंजिनिअरिंग टूल्सचा वापर करून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवू शकता. ओके, नेक्स्ट वन बघा, PO5 द इंजिनिअरिंग अँड सोसायटी असेस सोशिएटल, हेल्थ, सेफ्टी अँड लीगल इश्यूज अँड द कॉन्सिक्वंट रिस्पॉन्सिबिलिटीज रिलेव्हंट टू प्रॅक्टिस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर बघा, जे काही सोशिएटिकल प्रॉब्लेम्स असतील, सेफ्टी किंवा लिगल इश्यूज असतील, त्याचबरोबर काही कॉन्सिक्वंट रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, तर या सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असणाऱ्या किंवा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही PO5मधून शिकू शकता. देन PO6 एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, अप्लाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड इंजिनिअरिंग सोल्युशन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस इन इन्व्हायरमेंटल कॉन्टेक्स्ट. तर इन्व्हायरमेंटलच्या कॉन्टेक्स्टमध्ये असणाऱ्या जे काही टेक्नॉलॉजिकल रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही सोल्युशन्स असतील तर त्या गोष्टी तुम्ही याच्यातून शिकू शकताय किंवा तुम्हाला ते अचीव होईल. देन PO7 एथिक्स, अप्लाय एथिकल प्रिन्सिपल्स फॉर कमिटमेंट टू प्रोफेशनल एथिक्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड नॉर्म्स ऑफ प्रॅक्टिस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा बिझनेस कम्युनिकेशन शिकत असताना एथिक्स माहिती असणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला PO7मधून मिळेल. PO8मध्ये बघा, इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, इंडिव्हिज्युअली आणि टीममध्ये कशा पद्धतीनं वर्क करायचं आणि इफेक्टिवली आपलं वर्क कसं किंवा आपलं जे फंक्शन असेल ते कसं ॲज अ लीडर किंवा ॲज अ टीम मेंबर म्हणून डिसिप्लिनमध्ये दाखवायचं, हे तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल. देन PO9 कम्युनिकेशन करत असताना मग ते रिटन असेल किंवा ओरल असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं हे माहिती होतं तुम्हाला यातून. आणि PO10मधून लाईफ लाँग लर्निंग, एंगेज इन इंडिपेंडंट अँड लाईफ लाँग लर्निंग अलॉंग विथ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन द IT अँड अलाइड इंडस्ट्री. तर वेगवेगळ्या ज्या IT इंडस्ट्रीज असतील किंवा अलाइड इंडस्ट्रीज असतील तर त्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला या सगळे PO शिकल्यानंतर जे काही नॉलेज मिळेल तर ते लाईफ लाँग लर्निंग नॉलेज असेल. ओके, तर बघा, हा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा जो BCCचा सब्जेक्ट आहे आपल्याला, हा कशासाठी तुम्हाला इथं प्रेझेंट केला आहे किंवा तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला आहे. तर ज्यावेळी तुम्ही तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जॉबसाठी जाता त्यावेळी तुमचं तिथं इंटरव्ह्यू घेतला जातो आणि तो इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असतो बऱ्याच ठिकाणी. ओके, तर अशावेळी तुम्हाला स्वतःला तिथं प्रेझेंट करता यावं, तुम्ही स्वतःची ओळख चांगल्या पद्धतीनं इंग्लिशमध्ये चांगल्या भाषेमध्ये करून देता यावी तुम्हाला. त्याचबरोबर तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही उठता कसे, बसता कसे, तुम्ही किती समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट करता, तर किंवा तुमच्याकडे एथिक्स किती आहेत, मॅनर्स किती आहेत, एटिकेट्स काय आहेत तुमचे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतं तर आपल्या सिलेबसमधून इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, जेणेकरून पुढं जाऊन तुम्हाला भविष्यामध्ये मग तुम्ही कुठल्याही जॉबमध्ये असाल तर तुमची जी बॉडी लँग्वेज असेल ती योग्य पद्धतीचीच असेल हा सिलेबस शिकल्यानंतर. आणि म्हणूनच बिझनेस कम्युनिकेशन युजिंग कम्प्युटर्स हा सब्जेक्ट तुम्हाला सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, तर आणि यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही किंवा मॅनर्स असतील, एटिकेट्स असतील हे शिकाल. त्याचबरोबर इंटरव्ह्यू कशा पद्धतीनं द्यायचे, लेटर कसे लिहायचे,
ओके, म्हणजे बिझनेसशी रिलेटेड असलेले लेटर असतील किंवा समजा जॉब ॲप्लिकेशनचे लेटर असतील तर ते कशा पद्धतीनं लिहायचे, सेंटेन्स फॉर्मेशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस कसे लिहायचे, हे सगळं आपण आपल्या या सिलेबसमधून शिकणार आहोत. तर हे होतं आपल्या सिलेबसचं इंट्रोडक्शन. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करूयात तर पहिलं प्रॅक्टिकल स्टार्ट करूयात. ओके, थँक्यू.